इकडल्यापेक्षा बांधकाम विभागाचा दोन वेळा गेल्यामुळे नाही काही निवेदन नाही काही निवेदन नाही। आज या ठिकाणी लाडेगाव चौकामध्ये बांधकाम विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत जे लाडेगाव इस्लामपूर रोडवरती गटर काम झालेलं आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळं ग्रामस्थांना, प्रवाशांना, व्यावसायिकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे। सदरचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळं या ठिकाणी गटरमध्ये भरपूर प्रमाणात पाणी साठत आहे। त्याची दुर्गंधी येऊन परिसरामध्ये लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे परिसरामध्ये रोगराई पसरत आहे। आम्ही या ठिकाणी सदरच्या बांधकाम विभागाला वारंवार तक्रार दिल्या, निवेदन दिले, तोंडी सूचना दिल्या, परंतु गेल्या 7-8 महिन्यापासून त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई बांधकाम विभागाकडून झाली नाही। संबंधित कंत्राटदाराचे लाड कशासाठी हे बांधकाम विभाग करत आहे ते आम्हाला ग्रामस्थांना समजत नाही आणि अशा या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे लोकांना त्रास सहन होत आहे। या ठिकाणी आम्ही निवेदन गेल्या 7-8 महिन्यामध्ये देऊन सुद्धा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही। आम्हाला नाईलाजास्तव आज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन हे करावं लागलं। हे आंदोलन फक्त प्रतिकात्मक आहे। बांधकाम विभाग संबंधित कंत्राटदारांनी याची दखल घेतली नाही तर याच्या पुढे आम्ही बांधकाम विभागाच्या इस्लामपूरच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी त्यांना घुसून निवेदन देऊ आणि त्या ठिकाणीच मांडप घालून या ठिकाणी आम्ही उपोषण करू, आंदोलन करू, ठिय्या आंदोलन करू। एवढीच मी आज या ठिकाणी बांधकाम विभागाला विनंती आहे। लवकरात लवकर आमच्या लाडेगाव ग्रामस्थांनी चौकात असणारे सर्व प्रवासी, व्यापारी यांची दखल घेऊन, यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांनी या ठिकाणी सदरचे बांधकाम दुरुस्त करून आम्हाला मिळावे आणि एवढीच या ठिकाणी विनंती करतो। अन्यथा आम्हाला यापुढे मोठं आंदोलन या बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराच्या विरुद्ध या ठिकाणी करावं लागेल।